हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। पंचायत समिती गंगाखेड येथे सोपनराव नागरगोजे यांनी गट विकास अधिकाऱ्यांना अनोखे आंदोलन करून राणी सावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करा अशी मागणी निवेदनात केली आहे। या आंदोलनाला गट विकास अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करण्यात येईल असा प्रतिसाद दिल्याने राणी सावरगाव ग्रामपंचायत माजी सरपंचाच्या काळातील भ्रष्टाचार उघड होण्याची दाट शक्यता आहे। या दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी यांना निवेदन सादर केले होते। त्यानुसार झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी असे आदेश पंचायत समिती गंगाखेड यांना देण्यात आले होते। चौकशीसाठी दिरंगाई होत असल्याने परत सोपनराव नागरगोजे यांनी गंगाखेड पंचायत समिती कार्यालयात जाग आणण्यासाठी वरील अनोखे आंदोलन केले आहे। त्यांचं म्हणणं आहे की आलेले फंड हे विकासासाठी खर्च व्हावेत, त्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये। जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची तात्काळ चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी। या प्रमुख मागणीवर सोपन नागरगोजे ठाम आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी संबंधित कार्यालयाला तोंडी लेखी निवेदन देऊन झालेल्या भ्रष्टाचाराचा उठाव केला आहे। या उठावाला प्रतिसाद मिळावा यासाठी त्यांनी अनोखे आंदोलन केल्याचे स्पष्ट सांगितले आहे। लवकरच झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दूध का दूध और पाणी का पाणी भ्रष्टाचार कोणी केला, का केला यावर उलट सुलट चर्चेला राणी सावरगाव परिसरात उधाण आले असून त्यामुळे सोपन नागरगोजे हे सर्वांगीण विकासासाठी सक्रिय असून भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता यापुढे चांगलीच जरब बसणार आहे असे पाहता सोपन नागरगोजे यांचे कार्य उल्लेखनीय दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, हिंदवी स्वराज्य न्यूज, गंगाखेड। मी सोपन नारायण नागरगोजे गेल्या 2-3 वर्षापासून राणी सावरगाव ग्रामपंचायतमध्ये काम करतो आहे। त्यांचा भ्रष्टाचार आणि काढण्यासाठी आणि विकासाची कामं व्हावीत यासाठी असं लक्षात आलं की राणी सावरगाव ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि तो भ्रष्टाचार झाला असल्यामुळे बॉडीने म्हणजेच सध्या जे विराजमान आहेत सरपंच त्यांनी आक्षेप घेतला, 7-8 आक्षेप घेतले आणि ते सत्तांतर घडून आणलं। त्याचाच आधार धरून मी 1.5 महिन्यापूर्वी लेटर लिहिलं जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि त्यावर आधारित म्हणून त्यांनी चौकशी लावली। चौकशीचा आदेश त्यांनी 30 तारखेला दिला आणि त्याचं टपाल यांच्याकडे आलेलं होतं। मात्र या पंचायत समितीच्या पातळीवर तो आदेश येऊन देखील टाळाटाळ करत होते आणि म्हणून मी आजचं आंदोलन केलेलं आहे। प्रामुख्याने लाखो रुपयाचा भ्रष्टाचार असल्याचा असं आता मला जाणवलेलं आहे आणि तो भ्रष्टाचार दूर व्हावा आणि विकासाची कामं गुणवत्तापूर्ण व्हावी यासाठी म्हणून माझा जो सातत्यानं प्रयत्न चालू आहे। यासाठी गावात जनजागृती करणं असेल, पदहस्त ढुंगण यात्रा असेल, अनेक ठिकाणची कामं गुणवत्तापूर्ण होत नाही आहेत आणि टक्केवारीचा मुद्दा अत्यंत वाढत चाललेला आहे। तो इतका गांभीर्यानं वाढत चाललेला आहे की ह्या सगळ्या लोकांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही वरपर्यंत मंत्रालयापर्यंत टक्केवारी द्यावी लागते। हे अत्यंत घाणेरडं स्वरूप आहे। वर टक्केवारी देतात का नाही देतात याचा असा संबंध आहे, पण 15व्या वित्त आयोगामध्ये भ्रष्टाचार करण्याची काही गरजच नाही आहे। तो काही टक्केवारीचा मुद्दाच नाही आहे, पण 15व्या वित्त आयोगामध्ये देखील, कारण राणी सावरगाव ही मोठी ग्रामपंचायत आहे, करोडो रुपये येतात आणि त्या करोडो रुपयामध्ये जर काहीच कामं होणार नसतील आणि जी होत आहेत ती गुणवत्तापूर्ण कामं होणार नसतील तर त्या फंडचा उपयोग काय? आणि म्हणून हे सातत्यानं माझा संघर्ष सुरू आहे। त्यासाठीच हे निवेदन देण्यात आलेलं आहे। मागच्या 6-7 दिवसापासून टाळाटाळ होत असल्यामुळे हे आज मी तातडीने चौकशी कमिटी लावावी आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्यात यावा। दूध का दूध, पाणी का पाणी हो जाए, म्हणजे यासाठी हा आज निवेदन देण्यात आलेलं आहे। धन्यवाद।